नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण पॉलिटी या विषयाचे लेक्चर सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण आजचा पहिलाच टॉपिक घेत आहोत, ऐतिहासिक पार्श्वभूमी, ज्यामध्ये 1773 पासून ते 1947 पर्यंतचे सर्वच्या सर्व कायदे आपण आज या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर आज आपण काय घेणार आहोत, तर आज आपण एक सेकंड आपण पेन घेऊन सगळं काही डिस्कस करूया. आज आपण काय घेणार आहोत, तर आपण आजपासून पॉलिटी या विषयाचे लेक्चर सुरू करत आहोत, ज्यात आजचा आपला पहिला टॉपिक आहे राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे. तर मी काल 2011 पासून ते 2019 पर्यंतच्या MPSCच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केल्या, ज्यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रश्नपत्रिका होत्या. तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की 2017 नंतर पॉलिटी या विषयात ह्या टॉपिकवर म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचा कल कमी झालेला आहे. त्याच्याच विरुद्ध जर बघायला गेलं तर या टॉपिकवर इतिहासामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात, ज्याला कायदे बोलतो आपण. कायदे 1773 ते 1773 ते 1935 वगैरे, 1947चा भारत सरकारचा कायदा वगैरे, हे सगळे कायदे आहेत. ते कायद्यांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. पण पॉलिटीच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर आत्ता कायदे या टॉपिकवर इतिहासामध्ये प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे आणि पॉलिटीमध्ये कमी झालेला आहे. ठीक आहे. खास करून जास्तीत जास्त प्रश्न हे 1909, 1919 आणि 1935 या कायद्यांवर पडत असल्याने हे कायदे महत्त्वाचे दिसून येतात. म्हणूनच आजचे लेक्चर हे पॉलिटीसोबतच हिस्ट्री या विषयाचे आहे. म्हणजेच कसं की तुम्ही आता मी पॉलिटीचं लेक्चर ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणून जरी अपलोड करत असलो तरी हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये कायदे ह्या टॉपिकसाठी सुद्धा हेच लेक्चर तुम्ही पाहू शकता. म्हणजे मी तुम्हाला हिस्ट्रीचा सुद्धा रेफरन्स दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. कायदे हा टॉपिकसुद्धा तुम्ही ह्याच व्हिडिओमधून कव्हर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मी यामध्ये वेगवेगळे रेफरन्स म्हणजे लक्ष्मीकांत, रंजन कोळंबे, गुगल सोबतच इतर पुस्तकांचाही रेफरन्स ह्या लेक्चरमध्ये टाकलेला आहे. त्यामुळे तुम्ही पुस्तकातलं वाचत बसू नका. मी सांगतो, मी हायलाईटसुद्धा काय मुद्दे केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट नोट्स काढून घ्या, मी सांगतो त्यातून. त्यामुळं इतर काही वाचत बसण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही प्रश्न सोडवा. त्या प्रश्नांमधून तुम्हाला कळेल की आपलं लेक्चर कितपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रश्नांची उत्तर येत नाहीत तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर पाहत राहा. ठीक आहे. तर खाली आपण विस्तृत पद्धतीने पुस्तकांच्या बाहेरील ज्ञान मी आता सांगितलं तुमच्यापर्यंत पोहोचवत असल्यामुळे लेक्चर 2 भागात विभागले गेलेले आहे. म्हणजे तुम्ही आता सध्याचे पाहत आहात ते पार्ट 1 आहे. आपण याचा पार्ट 2 सुद्धा बनवणार आहे. ते पार्ट 2 मी लवकरच अपलोड करेन, म्हणजे आज किंवा उद्या यामध्ये पार्ट 2 करूच. आणि लेक्चर हे पूर्णपणे होणार आहे. राज्यघटना हा टॉपिक आपण पूर्णपणे कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे सगळेच्या सगळे लेक्चर मोफत तुम्हाला मिळतील. ठीक आहे. तर चला, तर वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. तर इसवी सन 1600 ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतात आलेले आणि ते व्यापार करायला लागले. आणि त्यांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी सनद कोणी दिलेली, तर राणी एलिझाबेथ पहिली ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. राणी एलिझाबेथ पहिली हिने सनद दिलेली. तर प्रश्न विचारू शकतात, कारण की 2011चं मी ॲनालिसिस केलं, 11, 12, 13, 14, तर 14पर्यंत ह्यावर प्रश्न होते. त्यामुळे तुम्ही प्रश्न निग्लेक्ट करू नका, ह्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा टॉपिकसुद्धा तुम्ही तुमच्या पॉईंटमध्ये लिहून घेऊ शकता. नोट्स जर काढत असाल तर त्यामध्ये सुद्धा की राणी एलिझाबेथ पहिली हिने व्यापाराची सनद दिलेली. आता सनद दिली, पण म्हणजे सत्तेची सुरुवात, ब्रिटिशांच्या क्षेत्रीय सत्तेची सुरुवात कशापासून झाली, तर त्याचं उत्तर असं आहे की 1764 बक्सारची लढाई झाली. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर कंपनीला शाह आलम या मुघल सम्राटाने दिवाणी अधिकार दिले. त्यामुळे फक्त व्यापार करण्यासाठी आलेल्या कंपनीला 1765 बंगाल, बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळाले, ज्यात महसूल व दिवाणी न्यायाचा अधिकार होता. ठीक आहे. आणि इथेच कंपनीच्या क्षेत्रीय सत्तेची सुरुवात झाली. म्हणजे कसं आहे की खूप सोपं टॉपिक आहे. म्हणजे 1764 बनारसच्या लढाईमध्ये विजयी झाले इंग्रज, म्हणजे ब्रिटिश विजयी झाले. त्यानंतर 1765 शाह आलम या मुघल सम्राटाने दिवाणी अधिकार दिले आणि 1765 बंगाल, बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळाले, ज्यात महसूल व दिवाणी न्यायाचा अधिकार होता. ओके. ठीक आहे. तर चला, तर पुढे पाहूया. आता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 हे आपण पाहणार आहोत.
तर त्याची स्टार्टिंगला सुरुवात कशी आहे ते आपण पाहूया. की कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी पहिलाच कायदा करण्यात आला, कारण ह्या कायद्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या खाजगी व्यापार करण्यावर, संस्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. म्हणजे ती कशी, तर मित्रांनो असं व्हायचं की आहे ना, ज्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी जे होते त्यांना नफा कमवायचा होता, त्या नफा कमवण्याच्याच उद्दिष्टाने भारतामध्ये आलेले आणि ते काय करायचे की म्हणजे एक कंपनीमध्ये काम करत असताना सोबतच साईड बाय साईड बिझनेस म्हणून तर संस्थानिकांसोबत पर्सनली अटॅच होऊन त्यांचा व्यवहार सुरू करायचे. ज्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायचा की संस्थानिकांकडून भेटवस्तू घ्यायचे, संस्थानिकांकडून लाच घ्यायचे, सोबत संस्थानिकांसोबत व्यवहारसुद्धा करायचे. त्यामुळे ईस्ट इंडियाचं आणि असं करत करत स्वतःचीच कंपनी निर्माण करायची. तर त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व संपुष्टात सुद्धा येऊ शकत होतं. त्यामुळं ब्रिटिश सरकारने असा निर्णय घेतला की ह्यांच्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. त्यामुळे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 सुरू करण्यात आला. ठीक आहे. या कायद्याने कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता देण्यात आली. ठीक आहे. म्हणजे सोबतच या कायद्याने कंपनीच्या म्हणजे आता जर एखादी दुसरी कंपनी एखाद्या म्हणजे आतमध्ये कर्मचाऱ्यांनी काढलेली असेल आणि त्या कंपनीला जर जास्त पुढे स्कोप मिळत असेल तर मग कंपनीचं अस्तित्व संपुष्टात सुद्धा येऊ शकतं. तर तसं होऊ नये म्हणून कंपनीला आणखी अधिकार दिले गेले, ज्यामध्ये कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना सुद्धा मान्यता देण्यात आली. ठीक आहे. भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला. या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला. ओके. तर ह्याचे वैशिष्ट्य काय होते ते पाहूयात आपण. या कायद्याने आणखीन काय घडलं तर बंगालचा गव्हर्नर जनरल बनवला वॉरन हेस्टिंग्सला. म्हणजे पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण असेल तर वॉरन हेस्टिंग्स. याचा फोटो तुम्ही इथे पाहू शकत असाल. वॉरन हेस्टिंग त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ स्थापन झाले. त्याला गव्हर्नर जनरल इन काउन्सिल असे म्हणत असत. म्हणजे त्याला सहाय्य करण्यासाठी, ज्यामध्ये म्हणजे त्या काउन्सिलमध्ये निर्णय घ्यायचे तर बहुमताने घेतले जायचे, पण जो अंतिम निर्णय असायचा म्हणजे ज्याला कास्टिंग वोट म्हणत तो गव्हर्नर जनरलकडेच असायचा. ठीक आहे. सोबतच असं काय झालं की मुंबई, मद्रास आणि बंगालचे गव्हर्नर हे सुरुवातीला स्वतंत्र होते. आपापल्या प्रांतामध्ये आपापले स्वतंत्र होते. पण ज्यावेळेला 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आला त्यानंतर ह्या कायद्याने मुंबई व मद्रासचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. ठीक आहे. मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. म्हणजे ते बाकीच्या म्हणजे मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरच बोलले जायचे. फक्त बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आणि ज्यावेळेला गव्हर्नर जनरल बनला त्यावेळी हे 2 गव्हर्नर त्याच्या हाताखाली आले, म्हणजे त्याच्या अंडर आले. ठीक आहे. या कायद्याने कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा पॉईंट लिहून घ्या, कारण की आजपर्यंत ह्या टॉपिकवर प्रश्न विचारतात की सर्वोच्च न्यायालय कुठल्या कायद्याने स्थापन झाले किंवा सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले. तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने 1774मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले. ठीक आहे. त्यामध्ये मुख्य न्यायमूर्ती जो पहिला न्यायमूर्ती होता तो एलिझा इम्पे होता. इतर 3 सदस्य होते, म्हणजे 3+1 असं होतं त्यामध्ये सदस्य. तर पहिला जो सदस्य होता जॉन हाईड, दुसरा होता रॉबर्ट चॉम्बर्स आणि तिसरा होता स्टेफन केसरली माइस्टे. ठीक आहे. आणि या सुप्रीम कोर्टचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र होते दिवाणी, फौजदारी, ॲडमिरल्टी आणि धर्मविषयक अधिकार क्षेत्रे. आता तुम्ही पाहिलं असेल इतिहासामध्ये की काही लोक असतात जे इंग्लंडमध्ये सुद्धा केस लढवण्यासाठी जायचे. ठीक आहे. भारतातलीच केस असायची पण ते इंग्लंडमध्ये जायचे. तर ते कशासाठी जायचे? कारण की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अपील इंग्लंडमधील किंग इन काउन्सिलकडे करता येत होता. ठीक आहे. जर सुप्रीम कोर्टाचा एखादा निर्णय आपल्याला पटला नसेल तर त्याच्या विरुद्ध जर अपील करायचं असेल तर इंग्लंडमधील किंग इन काउन्सिलकडे तो करता येत होता. त्यामुळे ते लोक इंग्लंडमध्ये केस लढवण्यासाठी जायचे. ओके. या कायद्याने 1765ला लावण्यात आलेली दुहेरी शासन व्यवस्था 1772मध्ये बंद करण्यात आली. हा पॉईंटसुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे. तर 1781मध्ये एक सेटलमेंट कायदा काढण्यात आला. तो सेटलमेंट कायदा कशासाठी काढण्यात आला? कारण की ज्यावेळेला 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजे नियामक कायद्यातील त्रुटी व उणिवा भरून काढण्यासाठी. म्हणजे काय झालं की लोकांना वाटलं की एक सेकंड
सॉरी लोकांना वाटलं की प्रॉब्लेम असा येत होता की 1773मध्ये पूर्णच्या पूर्ण गोष्टींवर, कारण की हा पहिलाच कायदा होता, पूर्णपणे अपडेट नव्हता, तर त्यातल्या काही गोष्टी लोकांना त्यामध्ये त्रुटी जाणवून येत होत्या, उणिवा जाणवून येत होत्या. तर त्यावर काहीतरी उपाय म्हणून 1781मध्ये सेटलमेंट कायदा काढण्यात आला. ठीक आहे. तर त्यालाच ब्रिटिश संसदेने 1781मध्ये दुरुस्ती कायदा संमत केला. याला सेटलमेंट कायदा म्हटले जाते. ओके. त्यानंतर आला 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. ज्यावेळेला इंग्लंडमध्ये पिट्स हा म्हणजे अध्यक्ष बनला, त्यावेळेला त्याने 1784मध्ये पिट्स इंडिया ॲक्ट काढला. या कायद्याने कंपनीची व्यापारी कार्य व राजकीय कार्य यात भेद करण्यात आले. म्हणजे ज्यावेळेला पिट्स 1784मध्ये राजा बनला, त्यावेळेला या कायद्याने त्याने एक कायदा काढला 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. त्यामध्ये या कायद्याने कंपनीची व्यापारी कार्य व राजकीय कार्य यात भेद केला. ठीक आहे. म्हणजे त्याने वेगळे केले की व्यापाराचे कार्य आणि राजकीय कार्य, कारण की 1773मध्ये त्यांना राजकीय क्षेत्रसुद्धा दिलेलं, तर त्याने पिट्स इंडिया ॲक्टने ते वेगळे केले. हे लक्षात घ्या, मी तुम्हाला परत सांगतो आहे, कारण की यासाठीच, कारण की पिट्स इंडिया ॲक्टने व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य यांमध्ये भेद केला. ठीक आहे. या कायद्याने व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला, म्हणजे त्याने तिथं भेद केला, आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे 2 मंडळ स्थापन केले. यामध्ये व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर होते, म्हणजे संचालक मंडळ, आणि राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल होते. हे स्थापन करण्यात आले. या कायद्याने एक अर्थाने दुहेरी शासन पद्धती प्रस्थापित करण्यात आली. ठीक आहे. भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासनविषयक तद्वतच महसूल विषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. ठीक आहे. नियामक मंडळाला देण्यात आले. कोणते? तर भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासनविषयक तद्वतच महसूल विषयक सर्व कामकाज पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. ओके. भारतातील कंपनीच्या क्षेत्रातील ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधणे आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारांवर प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे, या 2 कारणांसाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. म्हणजे ब्रिटिशांचे जी कंपनी होती ईस्ट इंडिया, तर कंपनीचे जेवढे क्षेत्र होते भारतामध्ये, त्या सगळ्या क्षेत्राला पिट्स इंडिया ॲक्टने ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असं संबोधण्यात आलं. म्हणजे इथून पुढे ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये एक क्षेत्र आहे. त्यामुळं पूर्णच्या पूर्ण भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच होती. त्यामुळे पूर्ण भारत हा ईस्ट इंडिया कंपनीचाच ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असं संबोधण्यात आलेलं. ठीक आहे. 1813चा कायदा हा खूप महत्त्वाचा कायदा आहे मित्रांनो. म्हणजे पॉलिटीमध्ये जरी ह्यावर प्रश्न विचारत नसले तरी हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेला एकाच दुसरा तरी प्रश्न यावर पडतो, तो कोणत्या पॉईंटवर, म्हणजे सगळ्यात 1813चा कायदा करण्याची गरज नाही आहे. त्यामुळं मी मेन पॉईंटच घेतलेले आहेत, ज्यामध्ये व्यापारी एकाधिकार रद्द केला, अपवाद चीन व चहाचा व्यापार एवढाच ठेवलेला, आणि एकाधिकार रद्द केलेला. ब्रिटिश मिशनरीला भारतातील मिशनरी कार्यास परवानगी दिली. मिशनऱ्यांना आपलं धर्मक्षेत्र वाढवायचं होतं, त्यामुळे ब्रिटिश मिशनऱ्यांना भारतामध्ये आपलं धर्मक्षेत्र वाढवण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामध्ये शिक्षणासाठी 1,00,000 रुपये उपलब्ध करून दिले. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्याच्यावर 1813च्या कायद्यामध्ये ह्या पॉईंटवर प्रश्न विचारतात. म्हणजे 2 पॉईंटवर ब्रिटिश भारतातील मिशनरी कार्यास परवानगी हा एक पॉईंट, आणि 1,00,000 रुपये शिक्षणासाठी हा एक पॉईंट. कंपनीच्या नागरी व लष्करी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय, यावर एवढं काही विचारणार नाही, पण ह्या 2 पॉईंटवर प्रश्न विचारतात. त्यामुळे हे पॉईंट करून ठेवा. म्हणून मी 1813चा कायदा खास करून ह्यामध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. 1833चा कायदा हा सुद्धा खूप महत्त्वाचा कायदा आहे पॉलिटीच्या दृष्टीने. तर 1833चा चार्टर ॲक्ट. बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. ठीक आहे. अगोदर वॉरेन हेस्टिंग्स हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता, पण आता 1833च्या चार्टर ॲक्टने बंगालचा गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले, आणि त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले. ठीक आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड विल्यम बेंटिक होता. तुम्ही ते पाहू शकता. हा पहिला गव्हर्नर जनरल होता भारताचा. ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक.
मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार. अगोदर 1773च्या कायद्याने काय झालेलं की बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवलं, सोबतच मुंबई आणि मद्रासला त्याच्या अंडर घेतलं. पण 1833च्या चार्टर ॲक्टने मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. म्हणजे पूर्णच्या पूर्ण भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार या विल्यम बेंटिकला म्हणजेच भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. पूर्वीच्या कायद्यांपासून बनवण्यात येणाऱ्या कायद्यांना नियम म्हणतात, पण ह्या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदे म्हणण्यात आले. म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट किंवा इतर 1833च्या अगोदरचे जेवढे पण कायदे होते आणि त्या कायद्यांमधून जे कायदे तयार केले होते त्यांना नियम म्हणण्यात आले. पण 1833च्या चार्टर ॲक्टपासून त्याच्या अंडर जे काही कायदे तयार करण्यात आले त्यांना सर्वांना कायदे घोषित करण्यात आले. ठीक आहे. या कायद्याने, ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. हा पॉईंट म्हणजे यातले पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, कारण की 1833मध्ये खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या. तर या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आणले व ती आता फक्त प्रशासनिक संस्था राहिली. ठीक आहे. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे, त्याच्या वारसदारांचे आणि उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करील अशी तरतूद करण्यात आली. या कायद्याने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती, हे लक्षात घ्या, नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यात तरतूद होती. परंतु इथे चेंज झाला, इथे तुम्ही लक्ष द्या. परंतु संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द करण्यात आली. म्हणजे इथे आयोग आपल्याला फसवू शकतो. कसं की ह्या कायद्याने 1833च्या कायद्याने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यात तरतूद होती. परंतु संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द करण्यात आली. ठीक आहे. 1843ला गुलामी प्रथा नष्ट केली गेली. ठीक आहे. हा कायदा म्हणजे भारतातील पुढील ब्रिटिश संविधानिक कायद्याची आधारशिला होय. ह्या 1833च्या कायद्यामध्ये गव्हर्नर जनरल भारताचा ते एक महत्त्वाचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आणले गेले, ते एक महत्त्वाचं आहे. आणि हा पॉईंट एक महत्त्वाचा आहे. नागरी सेवकांच्या निवडीसाठीचा मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला, आणली नाही. पण कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यात तरतूद होती. परंतु संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द करण्यात आली. लक्षात घ्या. आता 1853चा कायदा, हा सुद्धा खूप महत्त्वाचा कायदा आहे मित्रांनो. जरी 1909, 1919, 1935च्या पॉईंटवर जरी प्रश्न विचारत असले तरी 1853चा कायदासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. या कायद्याने प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कायदे यात भेद केला. ठीक आहे. ज्यावेळेला काउन्सिल निर्माण केलेली 4 सदस्यांची, त्या काउन्सिलमध्ये आत्ता प्रथमच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यात भेद केला. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 6 नवीन सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश केला गेला. ठीक आहे. या कायद्याने गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच विधिमंडळ स्थापन केले गेले. यात 6 नवीन सदस्यांचा समावेश केलेला, हे लक्षात घ्या. हे विधिमंडळ भारतीय केंद्रीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा पॉईंट लक्षात घ्या. हे विधिमंडळ भारतीय केंद्रीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. या कायद्याने नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली व त्यानुसार 1854मध्ये, इथे सुद्धा एक लक्ष द्या, 1854मध्ये मेकॉले समितीची भारतीय नागरी सेवा संबंधी समिती नियुक्ती करण्यात आली. या कायद्याने नागरी सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली. म्हणजे अगोदर प्रयत्न करण्यात आले होते 1833मध्ये, पण 1853मध्ये
प्रयत्न करूनसुद्धा 1833मध्ये प्रयत्न करूनसुद्धा तो रद्द करण्यात आला. पण 1854मध्ये मेकॉले समिती स्थापन करून भारतीय नागरी सेवा संबंधित समिती नियुक्ती करण्यात आली आणि ते प्रयत्न सुरू होत गेले. नंतर आपल्याला दिसून येतं की 1 ऑक्टोबर 1926मध्ये अलाहाबादमध्ये पहिली UPSCची एक्झाम झालेली. ठीक आहे. तर सगळं काही आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर या कायद्याने कंपनी राजवटीचा कार्यकाल वाढविण्यात आला आणि ब्रिटिश राजाचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली. यात कालमर्यादा निश्चित नव्हती. संसदेला वाटेल तेव्हा कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल याचे हे स्पष्ट निर्देशक होते. म्हणजे 1858मध्ये ज्यावेळेला ते युद्ध झालं, उठाव झाले 1857चे उठाव झाले, त्यावेळेला 1858चा कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येऊन सगळं काही जे होतं ते राणीच्या हातात गेलं. ठीक आहे. तर आपण पाहणारच आहोत 1858चा उठावानंतर जे काही झालेले कायदे आहेत ते सर्व. तोपर्यंत इथेच लक्ष द्या की कायद्याने कंपनी राजवटीचा कार्यकाल वाढविण्यात आला आणि ब्रिटिश राजाचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली. यात कालमर्यादा निश्चित नव्हती. संसदेला वाटेल तेव्हा कंपनीची राजवट संपुष्टात आणता येईल याचे स्पष्ट निर्देशक होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्टर ॲक्ट जे होते, पहिल्यांदा चार्टर ॲक्ट 1813मध्ये झाला. नंतर 20 वर्षांनी म्हणजे 1813मध्ये झाला, 1823मध्ये चार्टर ॲक्ट नाही आहे, ते 1833मध्येच डायरेक्ट आहे. 1833 नंतर 1843मध्ये नाही हा ॲक्ट, 1853मध्ये आहे. ठीक आहे. हे 20-20 वर्षांचं होतं, पण 1857चा उठाव झाल्यामुळे डायरेक्ट 1858मध्ये चार्टर ॲक्ट बंद करून 1858चा एक कायदाच तयार करण्यात आला. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट लिंक लावून जर तुम्ही लक्षात घ्यायला गेला पॉलिटीमध्ये किंवा हिस्ट्रीमध्ये तर तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे हिस्ट्री किंवा पॉलिटी खूप मोठी गोष्ट जरी असली, म्हणजे विषया थ्रू किंवा एक मोठा विषय जरी असला अभ्यास करण्यासाठी, तरी लिंक लावल्याने आपल्याला आहे ना की एक अंदाज येत जातो की कशा पद्धतीने कुठली घटना कधी घडलेली. कारण की इतिहास खूप सोपा असतो, फक्त तो लक्षात ठेवण्याची ट्रिक असली पाहिजे. ठीक आहे. आता हा आहे लॉर्ड मेकॉले जो होतं ना, समिती स्थापन करण्यात आली, तर लॉर्ड मेकॉले हा आहे. या कायद्याने पहिल्यांदाच भारतीय केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. लक्षात घ्या, हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. यावरसुद्धा प्रश्न विचारतात की या कायद्याने पहिल्यांदाच भारतीय केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नव्या 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई आणि बंगाल व आग्रा येथील स्थानिक सरकारे नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली. या कायद्याने पहिल्यांदाच भारतीय केंद्रीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले आणि गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नव्या 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मुंबई, मद्रास, बंगाल व आग्रा येथील स्थानिक सरकारे नियुक्त करतील अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे 1853 पासून सुधारणा करण्यास सुरुवात झाली आणि मेकॉले समितीने शिक्षणामध्ये सुद्धा सुधारणा केलेल्या त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आता 1857चा उठाव हा झालेला आहे. 1857च्या उठावानंतर चार्टर ॲक्ट बंद करण्यात आला आणि 1858चा कायदा काढण्यात आला. तर 1858चा कायदा हा पार्ट 2मध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास मी तुम्हाला सगळे पॉईंट पूर्णपणे डिस्कशन करून पूर्ण समजावलेले आहेत. जरी तुम्हाला काही समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम थ्रू किंवा फेसबुकद्वारे मला तुम्ही संपर्क साधू शकता आणि मला विचारू शकता तुमचे डाऊट. सोबतच पार्ट 2 आपण लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पार्ट 2 तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेन. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. तरी पण आपल्याला एखादा पॉईंट जर एक्स्ट्रा वाटला तर मी तुम्हाला पार्ट 2मध्ये किंवा इतर कुठल्याही पॉईंटमध्ये मी तो पॉईंट आठवून देऊन तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर लेक्चर आवडला असल्यास लाईक करा, तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.